बांधला चुकीचा, हाल शेतकऱ्यांचे, शेतात चिखल, नैसर्गिक प्रवाह अडथळला। रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यातील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। या पुरामध्ये अनेक गावातील शेती, पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान महाड तालुक्यातील कुंभे शिवतर गावांना जोडणारा पाटबंधारा चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या बंधाऱ्यामुळे पुराच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं भात शेती वाहून गेली असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचलाय। या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झालाय। या शेतकऱ्यांची ही व्यथा पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहताय LS मराठी। कुंभे शिवतर परिसरात उभारण्यात आलेल्या उंच बंधाऱ्यामुळे पुराच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला गेलाय। पाण्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग न मिळाल्यानं गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला असून अनेक एकरांवरील भात शेती वाहून गेली आहे। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि चिखल साचल्यानं शेतकऱ्यांसमोर पुन्हा शेती उभी करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय म्हटलं जातंय। पण शेतकरी म्हणून काय सांगाल? शेतकरी म्हणून सांगू इच्छितो की आज जवळजवळ 3 पिढी आम्ही येथे शेत करत असतोय आणि आता बऱ्याच वर्षापासून आम्ही महापूर पण पाहिले। त्यावेळेला महाड पूर्णपणे पाण्याखाली आलं होतं। त्यावेळेला सुद्धा इथं भरपूर पाऊस पडला, पाणी भरपूर आलं, पण आमच्या शेतामध्ये कधी पाण्याचा थेंब आला नाही। आता ह्याचं एकमेव कारण म्हणजे बांधलेला पाटबंधारा आणि नदीतला बसलेला गाळ नदीतच टाकल्यामुळं नदीचं पात्र अरुंद झालं आणि पाण्याचा प्रवाह जो होता तो वेगळ्या दिशेने केल्यामुळे ते पाणी सरळ सरळ शेतामध्ये घुसलं। पण शेतामध्ये घुसल्यामुळे शेतीची नुकसान काय झाले? शेती म्हणजे लावण्याच्या लायकच राहिली नाही। ती माझ्यात अवकतच नाही ती मी पुन्हा शेती लागवड करू शकतो अशी, कारण त्याच्यामध्ये खर्च जो आहे ते माझी कमाई पण नाही आणि माझी सगळी इस्टेट विकली तरी त्याची भरपाई होणार नाही। सरकारकडे काय म्हणणं आहे? सरकारकडे मागणं काही नाही, जे आहे ते त्यांनी नीट करून द्यावं आणि हे पाटबंधारा आणि हे गाळ जो काढून बाजूला टाकलाय नदीचं पात्र रुंद करून द्यावं, बस एवढीच इच्छा आहे आमची। शेतकऱ्यांचा आरोप आहे की बंधारा बांधताना पुराच्या पाण्याची पातळी, पाण्याचा प्रवाह आणि स्थानिक शेतकऱ्यांची संमती विचारात घेण्यात आली आहे। परिणामी पुराचं पाणी थेट गाव आणि शेतीमध्ये घुसलंय। प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। भाऊ परशुराम साळुंके, राहणार कुंभे शिवतर। आज महापूर ह्या वर्षी झालेल्या पाण्यामध्ये माझ्या शेतीची बरीच नुकसान झाली। माझ्या शेतात असणाऱ्या गोट्यामध्ये पाणी शिरलं, एवढी पाण्याच्या पातळीने मर्यादा गाठली। तत्पूर्वी या नदीला बंधारा धरल्यामुळं, त्या बंधाऱ्याची हाईट उंच केल्यामुळं आमच्या परिसरामध्ये गाव लगत पाणी पूर्ण गावाला पाण्याने येडलं आणि पाण्याला जाण्याचा मार्ग नाही। शासकीय कर्मचाऱ्यांनी पाण्याची पातळीचा अंदाज न घेता, लोकांना न विचारात घेता, शेतकऱ्यांची संमती न घेता हा बंधारा बांधला आणि जो नदीच्या पात्रातला गाळ काढलेला गाळ तो नदीतच टाकल्यामुळं आज शेतकऱ्यांना त्याची शेतकऱ्यांची नुकसान त्याच्यामुळं झाले आणि तो गाळ वाहून नदीतच येऊन बसलाय। प्रत्यक्षात पाणी तुम्ही स्वतःही करा, नदीच्या पात्रात जो काढलेला गाळ, नदीच्या साईडला ढकललेला गाळ परत तो नदीतच येऊन बसलाय। त्याच्यामुळं डबल हानी आमची या शेतकरी लोकांची झाली। आज सांगायचं म्हणलं 101 पोतं मी भात काढतो, तिथं आता आज रोजी मी 20 पोतं पण काढू शकणार नाही, अशी पद्धत झाली। रोप तर राहिलंच नाही, शेताच्या बांधापासून ह्याच्यापर्यंत त्या काहीच राहिलं नाही। आता माझ्या मजुरासह मी काही करू शकत नाही आणि शासनानं मागच्या वर्षी पण शासनाला मी असंच कळवलं होतं की आणि ते झालेल्या नुकसानीची पाहणी शासनाच्या मार्फत पण केली होती। स्वतः तहसीलदारासह प्रांतासह इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि ह्या वर्षी पण आता हीच वेळ आली। मी स्वतः पाठपुरावा करून माझ्या शेताला बांध न घालता परत मी माझ्या खर्चाने बांध घालून घेतला आणि शिगा लावून शिगा व जाळी तयार करून तो बांध तयार केला, पण पाण्याच्या पातळीच्या नेभावे तो बांध का टिकू शकला नाही। परत पाऊस कमी झाला आणि मी परत आणि बांध घालला। मी आता या बांधारा तोडल्याशिवाय, शासनाने हा बांधारा तोडल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यापासून 1 रुपयाचाही फायदा नाही आणि शेतीला त्या बंधाऱ्यापासून त्रास होणार आहे, एवढंच मी सांगतो। शासकीय अधिकारी येऊन गेले का पंचनामा वगैरे केलं? शासकीय अधिकारी तलाठी फक्त येऊन गेले। तहसीलदारांना मी वेळोवेळी फोन केला होता, त्यांनी म्हणले मी संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी यांना तलाट्यांना पाठवतो, येऊन बघून गेलेत। पण सोमवारी किंवा मंगळवारी मला बोललेत येतोय मी, आम्ही पंचनामा करायला। मी तसाच तहसीलदारांना हे अर्ज लेखी स्वरूपात, मागच्या वेळेला लेखी स्वरूपात आणि आत्ताही लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे।
महाड तालुक्यात पूर नियंत्रणासाठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना प्रशासनानं प्राधान्य दिलंय. मात्र पूर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून छोट्या बंधारांचे योग्य नियोजन करण्याची सूचना स्थानिकांकडून करण्यात आली होती. असं असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असून चुकीच्या नियोजनाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याची भावना परिसरात व्यक्त होतीये. कुंभेशी उत्तर परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून प्रशासनानं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होतीये. आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.